की तो सावळा आहे रंगानी, म्हणून त्याला कृष्ण असं म्हणतात. द्वीपावर जन्मला म्हणून द्वैपायन म्हणतात. असा माझा मुलगा की जो कृष्ण द्वैपायन व्यास. कुठल्याही काळामध्ये असं एका स्त्रीला सांगणं की माझा एक लग्नाच्या आधी मुलगा होता आणि तो एक ऋषी आहे, हे अवघडच आहे. व्यासांमुळे, गंधकालीमुळे, कृष्णामुळे आणि अर्जुनामुळे आणि अर्थातच द्रौपदीमुळे महाभारत काळामध्ये सावळा रंग असलेले स्त्री पुरुष हे अतिशय सुंदर समजले जातात. तो निघताना आपल्या आईला सांगतो की मी आत्ता वडिलांबरोबर जातोय, पण तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी येईन. तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं मुलाला इतक्या वर्षांनी बघून. तर व्यास पुढे काही बोलायच्या आधी आपल्या आईचे डोळे पुसतात. पण त्याच माणूसपणाची कक्षा रुंदावायचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे महाभारत, आणि तो मार्गदर्शक म्हणजे व्यास. तर तो अश्वत्थामा म्हणतो की नाही, मला वंशनाश करायचा आहे पांडवांचा. त्यांच्या परवानगीने उत्तरेच्या न जन्मलेल्या बाळावरती ते सोडलं जातं. जो आपल्या आईचे अश्रू पुसतो, जो आपल्या सुनेला नीट तिची मुलं बाळं होत आहेत की नाही बघतो, कुंतीला आधार देतो, तो उत्तरेसाठी एवढा क्रूर कसा होऊ शकतो? द्रौपदीला काही त्यांनी असं सांगितलं नाही की तुझी मुलं पण मरतील हे युद्ध केलं तर. हे फक्त गुरुच करू शकतात, कारण त्यांना समस्त मानवतेचा पण विचार असतो आणि त्या मानवतेचा भाग असलेल्या प्रत्येक मनुष्याचा पण विचार असतो. सप्तचिरंजीव ही महाभारतात नव्हती संकल्पना. म्हणजे कृष्ण द्वैपायन आणि कृष्ण वासुदेव हे एकमेकांचंच प्रतिबिंब वाटतात मला. एक लेखक जेव्हा आपली किंवा कवी जेव्हा लिहितो तेव्हा त्याचं बाळ आहे तो, जे काय लिहितो ते असं म्हणतो. इथे खरंच कथा पुढे नेण्याकरता व्यासांनी जन्मच दिलाय काही लोकांना. त्यांच्या डोळ्यादेखत सगळेजण मृत्यू पावतायत आणि तरी ते आहेच आहेत सनातन चिरंतन तत्व म्हणून. जसा वासुदेव कृष्ण म्हणजे विष्णू तत्व म्हणून आहे, तसं हे व्यासतत्व आहे आणि म्हणून ते चिरंजीव आहेत. नमस्कार, मी तुषार माळी. देशकालच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत. मित्रांनो, महाभारत विशेष मालिकेमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा विभूतिमत्वाबद्दल ज्यांचं स्थान वाङ्मयाच्या अवकाशामध्ये एखाद्या तेजस्वी नक्षत्राप्रमाणे आहे. भगवान वेदव्यास, कृष्णद्वैपायन, तपस्वी, एक महर्षी ते भगवान वेदव्यास, असा त्यांचा प्रवास. ज्यांनी वेदांचं संपादन केलं, ज्यांनी पुराणांची रचना केली आणि ज्यांनी महाभारताची निर्मिती केली, त्या भगवान वेदव्यासांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अचतुर्वदनो ब्रह्मा, द्विबाहुरपरो हरिः, अभाललोचनशंभुर भगवान बादरायण. म्हणजे चार मुख नसलेले ब्रह्मदेव, दोन हात असलेले भगवान विष्णू आणि तृतीय नेत्र नसलेले भगवान शिव म्हणजेच भगवान वेदव्यास. एवढं ज्यांचं महत्त्व आहे, त्यांचं जीवन, त्यांचं कार्य आणि महाभारतामधली त्यांची भूमिका याबद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरी मोघे. नमस्कार. गौरीताई, देशकालमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. धन्यवाद. जसं आता मी उल्लेख केला की आज आपल्याला बोलायचं आहे भगवान वेदव्यासांबद्दल. बरोबर. तर सगळ्यात आधी व्यास हे त्यांचं नाव कसं पडलं आणि त्यांचं जन्म कसा झाला वगैरे याबद्दल थोडं सांगा. बरोबर. व्यास हा शब्द महाभारत प्रशस्ती म्हणजे आदिपर्व हे जे पहिलं पर्व महाभारताचं, त्यात जिथे सुरुवातीचे काही श्लोक येतात तर ते व्यासांबद्दल आणि त्यांनी ज्या ग्रंथाची रचना केली त्या महाभारताबद्दल असं महाभारताच्या सुरुवातीलाच येतं. अच्छा. त्याच्यात व्यास हा शब्द प्रथम आपल्याला दिसतो अगदी ठळकपणे. आणि जर का तुम्ही विचार केला कथेचा, तर पहिल्यांदा अतिशय व्यवस्थित असा उल्लेख आणि त्या व्यास शब्दाचा अर्थ किंवा व्युत्पत्ती आणि त्यांचं काम हे जर का कुणाच्या तोंडी येतं तर ते व्यासमाता असलेल्या सत्यवतीच्या. अच्छा. तर कथा पुढे जेव्हा जात असते आणि त्याच्यानंतर आपण बोलूच त्याच्यावर सविस्तर हळूहळू, पण अशी एक घटना घडते की जिथे आता व्यासांची फार आवश्यकता आहे तेव्हा त्यांची आईच त्यांच्याबद्दल सांगते भीष्मांना की माझा जो मुलगा आहे तर त्यांनी वेदांचं विभाजन केलं. अच्छा. किंवा वेदांचं संपादन केलं, जसं तुम्ही मगाशी म्हणलात तसं, की त्याच्यासाठी असं एक मान्यता जी आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जरी 4 वेद असं आपण म्हणत असलो तरी एक विचार मान्यता अशी आहे विद्वानांची की पूर्वी संहिता म्हणून सगळे एकच होते आणि ते समजून घेण्यासाठी अधिक जाणून घेण्यासाठी त्याचं विभाजन करावं लागलं. तर ते ज्यांनी केलं ते म्हणजे ऋषी व्यास. त्यामुळे एक समग्र असा वेद होता,
पण एवढ्या भागाला ऋग्वेद म्हणावं, एवढ्या भागाला यजुर्वेद म्हणावं, हा तो सामवेद आणि चौथा अथर्ववेद. तर अशा पद्धतीने एका समग्र असलेल्या मोठ्या वेदसंहितेचं 4 वेदांमध्ये ज्यांनी रूपांतर केलं किंवा विभाजन केलं, तर त्यांना व्यास असं म्हटलं जातं. ते विभाजन या अर्थाशी त्याचा संबंध आहे व्यासाचा. आणि तुम्ही जर का संस्कृत शब्दकोश बघितलेत तर अजून एक फार छान अर्थछटा मिळते आपल्याला त्याच्यात बघायला. ती छटा अशी की विस्तार या अर्थी तो शब्द घेतला जातो. त्यामुळे म्हटलं तर ज्यांनी एक सिस्टीम केली त्याची तयार किंवा व्यवस्थित त्याची एक विभाजन करून आपल्याला समजून घेण्यासाठीची संहिता तयार केली आणि ज्यांनी विस्तार केला ते व्यास. तर व्यास हा शब्द त्यांच्या आईच्याच तोंडी येतो आणि ती त्याचा अर्थ सांगते की वेदांचं विभाजन त्यांनी केलं म्हणून माझ्या मुलाला व्यास असं म्हणतात. त्यानंतर त्याच श्लोकामध्ये आदिपर्वातला मला वाटतं क्रिटिकल एडिशनचा 99 अध्याय त्याच्यात हा श्लोक आहे. त्याच्यात सत्यवती असं पुढे सांगते की तपस्वी आहे तो जो शब्द तुम्ही मगाशी उच्चारलात. तर माझा मुलगा अतिशय महान काम करणारा आहे, ऋषी आहे आणि तपस्वी आहे. सतत तपाचरणामध्ये तो लीन असतो. आणि अजून एक विशेष तिच्या तोंडून जे येतं की एक आई जर का आपल्या मुलाबद्दल सांगत असेल तर ती सांगतेच ना की त्याचं हे गुण आहे, त्याचं असं रूप आहे. तर त्यात बरोबर असे की कार्ष्ण्यात कृष्ण, की तो सावळा आहे रंगानी म्हणून त्याला कृष्ण असं म्हणतात. द्वीपावर जन्मला म्हणून द्वैपायन म्हणतात. असा माझा मुलगा की जो कृष्ण द्वैपायन व्यास. तर असं आदी पर्वामध्ये 99व्या अध्यायामध्ये व्यवस्थित असा त्याचा उल्लेख मिळतो या व्यास शब्दाचा. आणि आईच्याच तोंडी आलेला असल्यामुळे अगदी रूपगुणासह वर्णन आपल्याला तिथे व्यवस्थित बघायला मिळतं. बरोबर. आणि व्यासांच्या जन्माची पण कथा काहीशी वेगळी आहे. हो, आणि ती तिथेच येते. म्हणजे मला या निमित्ताने आपण जेव्हा आता व्यासांबद्दल बोलणार आहोत तर रचना आणि रचनाकार हा खूप सुंदर विषय आहे व्यासांच्या बाबतीत. म्हटलं तर त्यांनी रचना केली आणि ते त्याच रचनेचा भाग आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर रचना आणि रचनाकार ह्यात फार मोठा भेद नाही आहे. म्हणजे त्यांच्या नावानुसार की विभाग दिसतो आपल्याला, पण अंतर असं नाही आहे की त्या काळामध्येच घडत असलेल्या घटनेचा साक्षीदार म्हणून, कधी कर्ता म्हणून, कधी घडवणारा म्हणून, म्हणजे प्रयोजक कर्ता म्हणून व्यास सतत त्या कथेमध्ये असतात. जिथे पाहिजे तिथे ते काही गोष्टी थांबवतात, काहींना गती देतात आणि पुढे कथा जात राहते. त्यामुळे असं जेव्हा काहीतरी घडतंय की एक अडचण आली आहे, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, तर ही जी कथा आहे म्हणजे व्यासांच्या जन्माची कथा, खरं तर आपल्याला असं वाटतं ना की आत्ताच्या पद्धतीप्रमाणे की एखादं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाच्या सुरुवातीला एक परिचय असतो. मग त्याच्यात ग्रंथकर्त्याविषयी किंवा लेखकाविषयी, लेखकाचं मनोगत, असं एक आपल्याकडे एक धाटणी आहे तशी. पण महाभारत अगदी सुरुवातीपासूनच त्याचा एक विशेष म्हणून आपल्याला देतो की कथा नेहमी काळाच्या पटलावरनं पुढे मागे अशी जात राहते. म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक सुरू असलेला काळ जो वर्तमान आहे त्या कथेचा, तो सांगण्यासाठी भूतकाळात काय घडलं होतं या मध्ये डोकावणं आणि भूतकाळाला परत वर्तमानात आणून आता पुढे काय करूया त्याचं भविष्य आणणं, असं त्रिकालदर्शी अशा पद्धतीचा तो एक कथेचा आलेख आहे की एका वेळेला एक काहीतरी सुरू आहे असं फार क्वचित दिसेल तुम्हाला महाभारतामध्ये. आणि ह्याचं कर्तृत्व अर्थातच व्यासांना दिलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतःच्या जन्माच्या कथेसाठी पण हे माध्यम किंवा हे टूल अगदी खूप सुंदर पद्धतीने वापरलं आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला कुठेही काही विस्ताराने येत नाही. जेव्हा अशी घटना घडते की सत्यवतीचे पती म्हणजे कुरुवंशातले राजा शंतनू त्यांचं निधन होतं आणि सत्यवतीला जी संतती झाली ते जिवंत नाही आहेत, सुना आहेत, पण आता संतती नाही, पुढे वारस नाही, तर करायचं काय. तर अर्थातच भीष्म तेव्हा होते. तर सत्यवती पण कसं की ती धर्म जाणणारी स्त्री आहे, राजस्त्री आहे, तर ती प्रथम भीष्मांनाच सांगते की सावत्र मुलगा म्हणजे की तू नियोग पद्धतीने वारसासाठी काहीतरी प्रयत्न कर. पण भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली ते आपल्याला सगळं माहितीच आहे. तेव्हा मग ती म्हणते की आता काय करूया, तर मग भीष्मच तिला सांगतात. आधी खूप चर्चा होते की असं नाही तसं नाही, म्हणजे ही हिच्या आग्रहावर, भीष्म त्यांच्या आग्रहावर. मग शेवटी भीष्म तिला म्हणतात की आपल्याकडे क्षत्रियांना धर्मानुसार असं सांगितलंय की असं जर का असेल आणि वारस म्हणून पुढे कोणी नसेल तर नियोग पद्धतीसाठी एखाद्या आपण उत्तम वेद जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी अशा एका ऋषीला पाचारण करू. हे ऐकल्यावर मग सत्यवती तिथे सांगते की असं आता बाहेरच्या ऋषीला बोलवण्यापेक्षा असं थोडंसं अडखळल्यासारखं की पहिल्यांदा ती याचा उल्लेख करते स्वतःच्या मुखातून. आणि सांगायची वेळ पण कुणावर कशी यावी की पतीचं निधन झालंय आणि सावत्र मुलाला ती हे सांगते. हे महाभारत आहे.
की ना कायम आपण विचार करतो की एक आदर्श प्रसंग असावा, आदर्श काळ असावा, परिस्थिती आदर्श असावी, असं कधी नसतंच. तुम्ही त्यात जे वागता त्याच्यानंतर तो आदर्श ठरतो की नाही हे आपल्याला कळतं. तसं आहे. तर आता खरं तर परिस्थिती आणि काळ इतका अवघड आहे की कुठल्याही काळामध्ये असं एका स्त्रीला सांगणं की माझा एक लग्नाच्या आधी मुलगा होता आणि तो एक ऋषी आहे, हे अवघडच आहे. खरंच. पण तरीसुद्धा ती वेळ काळ ओळखून आणि आता अशी वेळच आली आहे, तर सत्यवती अतिशय शांतपणे आपल्या मुलाला सांगते. त्या दोघांची प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे त्याच्यात. ती सांगते की असा असा माझा पराशर मुनी मला भेटले होते आणि त्यांचा आणि माझा असा मुलगा आहे. तर ती सांगते सगळं की मला तेव्हा मत्स्यगंधा म्हटलं जायचं, माशाचा वास होता माझ्या अंगाला आणि मी होडीतून त्यांना पहिलं तीरावर नेत असताना त्यांनी मला सांगितलं की तू माझ्याशी समागम कर आणि त्यातनं जी संतती होईल ती फार श्रेष्ठ अशी असेल. तर ऋषींचा कोप होण्याची भीती आणि त्यांनी सांगितलं की एक वर मागून घे. तर मी मागे पण म्हटलं होतं की त्या त्या वेळेला त्या त्या व्यक्तीला काय वाटू शकतं हे पण व्यासांनीच मांडावं. की त्या आपल्या आईची गोष्ट सांगताना पण असं सांगतात. म्हणजे आज आपण जे बोलू ना ते फार मला आवडणार आहे. कारण म्हटलं तर तटस्थपणे आणि प्रत्येक प्रसंगाला मला व्यासांचं त्यांचा विचार आणि त्याची भूमिका ही मला सांगायची संधी मिळणार आहे. तर व्यास जेव्हा आपल्या आईची कथा लिहितात थोडक्यात, तर त्यांनी किती छान विचार केला आहे की त्या वयात असलेली एक तरुण स्त्री जी कोळ्याची मुलगी आहे, ती मागू शकली असती ना राज्य पाहिजे, अजून काय पाहिजे असं. पण ती काय वर मागते की माझ्या अंगाला हा जो माशांचा दुर्गंध येतो ना, तो तुम्ही दूर करा. किती साधी मागणी आहे. तर तिला काहीही मागता आलं असतं. पराशरांसारखे ऋषी होते तिच्याबरोबर. तिने सांगितलं असतं मला अजून सगळ्यावर माझंच राज्य पाहिजे. एखादा पुराणातला असुर असता तर तो म्हटलाच असता ना की मला त्रिभुवनाचं राज्य द्या वगैरे असं. किंवा तिला दागिदागिने मागता आले असते किंवा तिला हे मागता आलं असतं की मला एका राजाची माझं लग्न व्हावं. तिच्या ते नशिबात होतं हा वेगळा मुद्दा. पण ती असं काहीच मागत नाही आणि सांगते की माझा हा दुर्गंध आहे तो घालवा. तसं ते होतं आणि म्हणजे या मुलाच्या जन्मापासून अक्षरशः त्याच्या मातेचं पण एक नामकरण वेगळं झालंय की जी आधी मत्स्यगंधा होती तिला योजनगंधा म्हणायला लागले आणि गंधकाली असं पण तिचं नाव आहे. तर आता इथे व्यासांचा संबंध आहे म्हणून मी हे उच्चारलं की व्यासांचा जो रंग सावळा आहे ना तो त्यांच्या आईसारखा आहे. कारण ती गंधकाली म्हणजे ती पण सावळी आहे की जिला असा गंध येतो ती आणि जी वर्णानी सावळी आहे ती. आणि इथे मी अजून एक नमूद करीन की व्यासांमुळे गंधकालीमुळे कृष्णामुळे आणि अर्जुनामुळे आणि अर्थातच द्रौपदीमुळे महाभारत काळामध्ये सावळा रंग असलेले स्त्री पुरुष हे अतिशय सुंदर समजले जातं. हे यातून आपल्याला कळतं किंवा फार तेजस्वी असं त्यांचं वर्णन तिथे दिसतं. तर अशी ही जन्माची कथा त्यांची की ती नेआण करणारी एक साधी कोळ्याची मुलगी असते. पराशर ऋषी तिच्यावर प्रसन्न होतात. व्यासांचा जन्म होतो आणि मग तिथेच ते नाव दिलं जातं की तो त्या यमुनेच्या तीरावरच त्या द्वीपावर जन्म होतो व्यासांचा. आणि पराशर म्हणतात की मी ह्याला सगळं शिकवीन. तर ती म्हणते की हरकत नाही आणि तो लगेचच मोठा होतो मुलगा जन्माला आल्यावर. असं एक अद्भुताचं प्रमाण खूप आहे महाभारतात. तर ते वडिलांबरोबर जायला निघतात पण नुकत्याच जन्माला आलेल्या आणि कारण कुमार वयात असतील कदाचित, किती मोठे झाले हेच कळत नाही आपल्याला महाभारतात, पण मोठा होतो जसा घटोत्कचाच्या बाबतीत पण आपल्याला हे दिसतं. तर तो निघताना आपल्या आईला सांगतो की मी आत्ता वडिलांबरोबर जातोय पण तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी येईन. अच्छा. असं व्यास आपल्या आईला सांगतात. आणि त्यानंतर या घटनेपर्यंत म्हणजे मध्ये बराच काळ गेलाय की मग ती राणी झाली, कुरुवंशाची सून झाली, तिला संतती झाली, तिचे दोन्ही मुलगे गेले आणि त्याच्यानंतर आता सुना आहेत, भीष्म शिल्लक आहे आणि आता काय करायचं राज्याचं, हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती स्मरण करते आपल्या मुलाचं. आणि त्या अनुषंगाने की ती आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची कथा अशा ठिकाणी सांगते आणि ही अशीच सांगते. फक्त महाभारताकडे ना तो असा एक संस्कृत नाटकांमध्ये भावभावनांचा कल्लोळ वगैरे जो दिसतो तो व्यासांनी कुठेच दाखवला नाहीये. असं नाही की ते निष्प्रेम आहेत, ते कठोर आहेत असं नाही. एक म्हणजे असं वाटतं ना, म्हणजे या निमित्ताने बोलूया आहे की एखादा कवी जेव्हा रचना करतो की जो हाडाचा कवी आहे की अतिशय ज्याला आपण म्हणू की रसविचार ज्याला आहे, तर तो बरोबर सगळे रस दाखवताना खूप भावना व्यक्त करतो. जसं तुम्ही संस्कृतच्या बाबतीत बोललात तर कालिदास आहे, बरेच कवी झाले, नाटककार आहेत, त्यांच्या पण नाटकांमध्ये जेव्हा श्लोक येतात तरलता खूप दिसते तुम्हाला त्याच्यात. व्यास कवी नाही आहेत का? प्रश्नच नाही, व्यास कवी आहेतच. पण त्यांना जे मांडायचे आणि दाखवायचे ते त्यांच्या इतकं त्यांना ते सुस्पष्ट आहे की ते भावभावनांमध्ये कल्लोळात वेळच घालवत नाही.
ते थेट मांडणी करतात सगळ्याची, की समजा आता असा काहीतरी भयंकर, म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या घरामध्ये असं काहीतरी घडतंय आणि आई आपली किंवा राजमाता जी आहे ती सांगते की मला लग्नाच्या आधी एक मुलगा होता आणि त्याला आता आपण नियोगासाठी बोलवूया आणि त्याची संतती असेल ती आपल्या राज्याचा वारस असेल. आत्ताच्या मालिकेचा विचार करा, किती ड्रॅमॅटिक करून हे काहीतरी दाखवलं असतं, 50 एपिसोड्स घातले असते याच्यासाठी. खरंय खरंय. पण एका अध्यायाच्या काही श्लोकांमध्ये व्यास स्वतःच्या जन्माचा वृत्तांत सांगून मोकळे होतात. पण मी म्हटलं ना की ते निष्प्रेम का नाहीत, की व्यास आणि त्यांच्या आईचा विषय निघालाय तर एवढंच, की जेव्हा पहिल्यांदा सत्यवती आपल्या मुलाबद्दल कोणाला सांगते तेव्हा हा एकच श्लोक इतका सुंदर आहे आणि त्यातनं हे दिसतं की ती आई म्हणून किती त्यावेळेला तिला चांगलं वाटलं की अरे कुणाला तरी आपल्याला सांगता आलं की असा तेजस्वी माझा मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर ती स्मरण करते आणि व्यास जेव्हा तिला भेटायला येतात तर एकच श्लोक, परत अर्धाच चरण त्यातला, की तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं मुलाला इतक्या वर्षांनी बघून. तर व्यास पुढे काही बोलायच्या आधी आपल्या आईचे डोळे पुसतात हो. आणि मग म्हणतात की तू मला का बोलवलंयस आणि तुझी आज्ञा का. अशा रचनाकाराला आपण निष्प्रेम म्हणू नाही शकत किंवा त्याला कुठलीच संवेदना नाही किंवा त्याला त्याची दखल घ्यायची नाही धर्म सांगायचा आहे म्हणून, असं नाही आहे. हे बारकावे तुम्हाला महाभारत वाचल्यावरच समजतात आणि त्याकडे फारसं कधी लक्ष दिलं जात नाही. तर आता आपण ही चर्चा करायची ठरवली आणि ही एक मालिका जर का असेल महाभारताची, तर अशा सगळ्या छोट्या छोट्या तपशिलांसह मलाही आपल्या सगळ्या दर्शकांसाठी आवडेल हे सगळं सांगायला. असं व्यासांचं रूप किती लोकांनी बघितलंय, की ते किती सहज आहे ना जातात आणि किती सुंदर प्रसंग आहे की ऋषी आहेत, ब्रह्मतत्वामध्ये लीन असतात, पण त्यांना पण मान्य आहे की आपली आई आहे आणि आईवर माझं पण प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे. आणि माणूस म्हणून जेव्हा जन्म घेतलाय तेव्हा ते माणूस पण महाभारतकार म्हणून व्यासांनी कधीही कमी लेखलं नाहीये. पण त्याच माणूसपणाची कक्षा रुंदावायचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे महाभारत आणि तो मार्गदर्शक म्हणजे व्यास. खूप छान. आताच आपण या नियोगाच्या प्रसंगाचा उल्लेख केला, तर याच्या आधी व्यासांची काही भूमिका महाभारतात दिसते का, किंवा या प्रसंगातच महाभारतात व्यास पहिल्यांदा दिसतो? हो, याच प्रसंगात ऍक्टिव्ह ज्याला आपण म्हणू, की आता त्यांची स्वतःची काहीतरी त्यांना काम करायचंय किंवा ते येतात आणि संवाद त्यांचे आहेत, ही पहिली घटना. परत काळाचं पटल बघा, मी जे म्हटलं ना की काळाचं फार प्रभावी माध्यम म्हणून व्यास रचनाकार म्हणून वापरतात, की आता या प्रश्नाची 2 उत्तर आहेत. महाभारताचा ग्रंथ म्हणून जर का तुम्ही बघितलात तर याच्या आधी पण त्यांचा उल्लेख येतो तसं बघायला गेलं तर, कारण सत्यवती जेव्हा सांगतेय तेव्हा ती तिचा भूतकाळ सांगते. अच्छा. त्यामुळे काळाचा विचार केला तर ह्या प्रसंगाच्या आधी होऊन गेलंय. पण चालू ग्रंथाचा काळ बघितला की जिथे भीष्म आणि सत्यवती यांचा संवाद सुरू आहे त्याच्यामध्ये ते आता येणार आहेत. व्यास ती त्यांना बोलवणार आहे, पाचारण करणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये व्यासांचा आता उल्लेख असेल, कारण तो माझ्या भूतकाळाचा भाग आहे हे सत्यवती तिच्या वर्तमानात भीष्माला सांगते. अशा 3 पद्धतीने काळाची संरचना तुम्हाला सतत महाभारतात दिसते. पण तसं अगदी सांगायला गेलं तर त्यांच्या जन्माची कथा इथे जरी येत असली तरी त्या व्यतिरिक्त असं कुठला मोठा प्रसंग आदिपर्वात स्वतः व्यासांबद्दल लिहित नाहीत. पण मी म्हणाले तसं की ही रचना झाल्यानंतर व्यासांचे 4 शिष्य असतील किंवा सौती असेल, म्हणजे तुम्ही जर का महाभारताचे प्रारंभ 3 बिंदू त्याचे मानले जातात तर त्यापैकी एक अगदी सुरुवातीची जी येते ती, त्याच्यानंतर उपरिचर वसू म्हणजे सत्यवतीची कथा सुरू होण्याच्या आधीचा थोडासा काळ, असा एक प्रारंभ मानला जातो. तर हा जो पहिला सौतीनी सांगितलेला कथेचा प्रारंभ आहे की सर्पसत्र झाला जनमेजयाकडे, म्हणजे कुरुवंशातल्याच पुढच्या पिढीकडे, आणि त्यावेळेला व्यासांनीच स्वतः ही कथा सांगितली. ती त्यांनी ऐकली आणि ती येऊन त्यांनी त्याच्या इतर ऋषींना सांगितली, त्या वनात असलेल्या. त्यांनी सांगितलं की तू काय ऐकलंस ते आम्हाला पण सांग. तर त्याच्या बोलण्यामध्ये व्यासांचा उल्लेख पहिल्यांदा येतो की ही व्यासांनी सांगितलेली कथा आता मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आता परत फरक कसा पडतो, अभ्यासक म्हणून उत्तर द्यायचं तर आदिपर्वाच्या पहिल्याच अध्यायात व्यासांचा उल्लेख आहे. टेक्स्च्युअल रेफरन्स म्हणून, ग्रांथिक संदर्भ म्हणून तो आहेच, पण व्यास तो स्वतः करत नाहीयेत. ज्यांनी त्यांची कथा ऐकली ते सांगतायत. पण व्यासांनी स्वतःची योजना जर का कुठे केली असेल तर अगदी मला खरं विचारायला, म्हणजे हे असं महाभारतातला शोक नाही, हे आपलं माझं त्याच्यावरचं परीक्षण करून एक मत असलेलं की आता जेव्हा खऱ्या अर्थाने कथा सुरू होणार आहे, खऱ्या अर्थाने म्हणजे कशी की भारावतरण घडण्यासाठी ते जे एक युद्ध होणार आहे, त्या युद्धामध्ये जे लोक लढतील त्यांना जन्म देणारे लोक जिथे गरजेचे आहेत ना, तिथे पहिल्यांदा व्यास स्वतः येतात. तोपर्यंत व्यास आपल्याला आधीच्या सगळ्या कथा सांगतायत. अनुषंगाने कुरुवंशातले इतर जे आधीचे राजे होते
त्यांच्या कथा सांगतायत. मग इतिहास ज्याला आपण म्हणतो की ते नंतर बोलू आपण विस्ताराने, पण जे घडून गेले ते सांगायचं असेल तर एक वंशावळ येते. मग त्यात सगळे वंश ते सांगतात की देवतांचे वेगवेगळे गण सांगतात, असुरांचे गण सांगतात. ही सगळी जंत्री तुम्हाला आदिपर्वाच्या सुरुवातीला दिसेल. तिथे कुठेही व्यास स्वतः काही करतात असं आपल्याला दिसत नाही. ते एक उत्तम संपादन आहे असं आपण म्हणू की 1000 वर्ष हा ग्रंथ संपादित होत होता. त्याच्यात जे काही आहे ते आपल्यासमोर तटस्थपणे त्यांनी मांडलंय. पण कथा म्हणून जर सुरुवात बघितली तर व्यासांची स्वतःची योजना, व्यासांनी आता अगदी महत्त्वाचं काहीतरी एक मोठं पर्व सुरू करायचंय तेव्हाच ते येतात. हो. आणि एक कथेमधलं एक सक्रिय पात्र आणि कथेचा लेखक किंवा निर्माता, ग्रंथकर्ता असं आपण म्हणूया, या दोन्ही भूमिकांमध्ये त्यात आपल्याला काही द्वैत आढळतं का? द्वैत असं नाही आहे, पण आता एक छान इंग्रजीतलं एक्सप्रेशन वापरते, तुमची परवानगी असेल तर, की पॅशनेटली डिस्पॅशनेट अच्छा. आणि डिस्पॅशनेटली पॅशनेट असे आहेत व्यास. म्हणजे ते तटस्थपणे सक्रिय असतात आणि सक्रिय असताना ते तटस्थ असतात. हो. असं द्वैत आहे जर का घ्यायचंच झालं तर. पण द्वैत म्हणण्यापेक्षा मी त्याला एक जोडी असं म्हणेन की एकाच वेळेला दोन्ही गुण तिथे असणं. मी असं का म्हणते की जेव्हा खूप महत्त्वाची कुठलीही घटना घडणार आहे, कलाटणी देणारी, आणि म्हणजे मी असं नेहमी म्हणते की महाभारत इज अ स्टोरी विथ अ फिक्सेटेड एंड, की काय घडणार आहे आणि ही कुठे जाणार आहे हे आपल्याला ग्रंथाच्या सुरुवातीलाच माहिती आहे. म्हणजे ग्रंथच सांगतो की ही अशी अशी युद्धाची कथा आहे, किंवा भारावतरणाचा प्रसंग आदिपर्वाच्या सुरुवातीलाच येतोच, म्हणजे पहिल्याच पर्वात येतो. आणि मग तिथून सगळी पुढची पर्व, मग युद्ध पर्व, मग स्वर्गारोहणापर्यंत 18 पर्व ही रचली त्यांनी. पण सुरुवातीलाच कथा सांगून टाकणं काय आहे ती, हे धाडस कसं काय जमलं असेल? हो. कारण ती तशा पद्धतीने निर्माण करून पुढे नेण्याची शक्ती आहे. आणि ती शक्ती कशामुळे, हे अशाच पद्धतीने की आपण कर्तृत्व आपलं जरी असलं तरी आपण तटस्थ असावं. तर अशा पद्धतीचं द्वैत म्हणा, नाही तर ती एक गुणांची जोडी म्हणा, असं मला ते नेहमी वाटतं. त्यामुळे त्यांच्यामुळे नेहमी कलाटणी मिळते. आणि तो जो एक ठरलेला त्याचा शेवट आहे, तिथे नेईपर्यंत जर कुठे काही गल्लत होताना दिसली असं वाटतं, तेव्हा ते येतात आणि जिथे न्यायला पाहिजे तिथे नेतात आणि परत निघून जातात. अच्छा. म्हणजे मी तटस्थ का म्हणते की ते कधीच पूर्ण वेळ हस्तिनापुरात राहिले नाहीत ना. त्यांच्याच मुलांची मुलं नाही, तसं बघायला गेलं तर, की व्यासांमुळे ज्यांना जन्म मिळाला असे हे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर, या तिघांबरोबर त्यांचं बालपण वगैरे बघणं, म्हणजे एक सामान्य पिता जसं करेल तसं त्यांनी कधीच केलं नाही. अजून एक तपशील सांगते की असं दाखवताना असं दाखवतात मालिकांमध्ये, त्यामुळे असा समज होतो की एकाच वेळेला, म्हणजे एकदा ते अंबिकेला भेटले, मग नंतर अंबालिकेला भेटले, असं नाही आहे लगेच लगेच. अच्छा. कारण नियोगाचे पण काही नियम असतात. तर त्यानुसार कसं की खरं तर इथे पुन्हा आता ओघात आहे, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणून सांगते की व्यासांना खूप भान आहे काळाचं. त्यांना माहिती आहे की कधी कुठली गोष्ट व्हायला पाहिजे, आणि ती नाही तशी करता आली किंवा झाली ना तर त्याचे दुष्परिणाम होतात. ते त्यांच्या आईला पण सांगतात. आई जेव्हा सांगते की आता तू नियोग कर असं अशा पद्धतीने, तर ते सांगतात की मी आत्ताच तपातून उठून आलो. ही ही गोष्ट सगळ्यांना माहिती असते आणि मग मला घाबरतील तुझ्या सुना वगैरे. पण ते काय सांगतात तिला की माझ्यासारख्या व्रतस्थ माणसाबरोबर संबंध ठेवण्यासाठी तुझ्या सुनांना पण व्रतस्थ राहण्याची गरज आहे. तर तू इथून पुढचं 1 वर्ष त्यांना मी सांगतो ती उपासना दे, अच्छा. आणि नंतर आपण हे करू तर ती तशी पाहिजे तशी संततीने येईल. आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी असतील की कदाचित तो काळ बरोबर नसेल, आणि बरोबर आहे की एक समसमा संयोग असं आपण नेहमी म्हणतो, स्त्री पुरुष संयोगा, म्हणजे अगदी आत्तासुद्धा लग्न ठरवताना बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात की त्या जुळतात की नाही. आता इथे तर महाभारत आहे, स्वतः व्यास आहेत, तर ते सांगतात आईला. पण सत्यवतीला इतकी घाई झालेली असते, कारण ती राजस्त्री असल्यामुळे, म्हणजे ही तिची चूक आहे म्हटलं तर, की तो इतका उतावळेपणा की ते आपल्या इतक्या, ती स्वतःच्याच तोंडाने सांगते की तो तपस्वी आहे, त्याला खूप कळतं, पण ती ऐकत नाही ना मुलाचं. ती म्हणते की नाही, मला वेळ नाही आहे तेवढा थांबायला, तर तू आत्ता लगेचच हे कर. अच्छा. तर अंबिकेला भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या आईला सांगतात की मुलगा बलवान होईल, त्याला 100 मुलं पण होतील, पण तो आंधळा होणार. आता ह्याच्यानंतर काही लगेच दुसरा नियोग होत नाही. ते असं सांगून निघून जातात. 9 महिने होतात, तशा मुलाचा जन्म होतो, आणि मग सत्यवती त्यांना पुन्हा बोलवते दुसऱ्या सुनेसाठी. तिथे पण ते सांगतात की तो पांढरा पडली, म्हणजे ती घाबरली, पांढरी पडली, तर असं अशा पद्धतीचं काहीतरी तो जन्मजात त्याला रोग असेल.
म्हणजे जो राज्याला वारस हवा होता तो तसा नाहीये नाहीये म्हणून दुसऱ्यांदा बोलवलं. दुसऱ्यांदा बोलवल्यावर पण हे जरी आधी सांगितलेलं असलं तरी सत्यवती त्या बाळाचा जन्म होईपर्यंत थांबते दोन्ही वेळेला. ते तसं झालंय म्हटल्यावर मग तिसऱ्यांदा पाचारण करते. पण तिथेही गल्लत होते आणि दासीच पाठवली जाते. त्यामुळे तो राजा बनू शकत नाही कितीही विद्वान होणार असला तरी. ह्याचं मी काय एवढं सांगते की व्यासांना ही जी जाणीव आहे की ते जे आईला आधीच सांगत असतात की तू 1 वर्ष थांब. सत्यवतीची काय इच्छा होती की आत्ता लगेच नियोग व्हावा आणि 10 महिन्यामध्ये आपल्याला वारस असावा. पण तसं झालंच नाही ना. पहिल्या वर्षी जे मूल जन्माला आलं तेही राजा बनू शकत नाही. म्हणून अजून 1 वर्ष गेलं. तेही नीट झालं नाही म्हणून तिसरा म्हणजे 3 वर्ष एका संततीसाठी एक म्हणजे हवी तशी संतती होण्यासाठी घालवली. तिघही तसे जन्माला आले नाहीत. ह्याच्यानंतर जे घडणार आहे ते महाभारतच आहे खऱ्या अर्थाने. आणि ह्याची जाणीव आहे व्यासांना म्हणून ते सांगतात. पण तटस्थपणा मी जे म्हणते ना त्यासाठी पण मी उदाहरण दिलं की सक्रियपणा काय त्यांचा किंवा जबाबदारी काय त्यांची की त्यांना जे कळतं ते नीट पोचवतात. त्यांनी आईला सांगितलं की असं करू नकोस, 1 वर्ष त्यांना व्रतस्थ राहायला सांग, मी 1 वर्षांनी येतो, हा नियोगाचा भाग आपण तेव्हा करू, उत्तम संतती असेल आणि तुझी इच्छा पण पूर्ण होईल की चांगला वारस मिळणं. हे त्यांनी सक्रियपणे सांगितलं त्यांच्यावर जबाबदारी म्हणून. आई ऐकायला तयार नाही, तटस्थपणाने हो म्हणाले. 3 वेळेला आले, 3 वेळेला परत निघून गेले. ह्याला मी म्हणते की पॅशनेटली डिस्पॅशनेट आणि डिस्पॅशनेटली पॅशनेट. आता ह्याच्या पुढे की असं आपलं न ऐकता 3 संतती त्यांचा जन्म झाला. प्रापंचिकाला पण एवढी जबाबदारी घेता येत नाही, एवढी जबाबदारी व्यास घेतात अख्ख्या कथेत. 3ही मुलांची, त्यांच्या सुनांची. म्हणजे गांधारी व्यास हे एक वेगळं इक्वेशन आहे, कुंती व्यास हे एक वेगळं इक्वेशन आहे, द्रौपदी आणि व्यास हे एक वेगळं इक्वेशन आहे. या आपल्या 3ही सुनांच्या मदतीसाठी व्यास किती वेळा धावून आलेत. म्हणजे आईला तरी ही अट होती की आई स्मरण करेल आणि मग मी येईन. पण ह्या सगळ्या स्त्रियांनी किंवा त्यांच्या पुत्रांनी त्यांचं स्मरण नाही केलं तरी ते आले का? कारण त्यांना भान आहे की ह्यांना मी जन्म दिलाय तरी माझी जबाबदारी. पण शिकणं कुठे आपलं, तटस्थपणा कुठे शिकायला पाहिजे की ते येतात, सल्ला देतात, असं कर असं सांगतात, पण ऐकलं नाही तर ते विचारायला येत नाहीत की तू माझं का ऐकलं नाही. किंवा त्यांच्याकडे इतकी शक्ती आहे, कितीतरी ऋषी आहेत दुर्वासांसारखे की जे शाप देतात त्यांचा अपमान झाल्यावर. ते आपल्याच प्रजेला म्हणजे आपल्याच संततीला ऐकलं नाही म्हणून शाप नाही देत. ते शांतपणे घेतात ते सगळं आणि निघून जातात. असे ते व्यास. आणि असं एक कथा सांगितली जाते की महाभारत गणेशाने लिहिलं आणि व्यासांनी सांगितलं. याबद्दल थोडं सांगा. आता आपण अभ्यास म्हणून या कथेकडे बघू. म्हणजे तुम्ही तशी मला परवानगी द्या, कारण यात मला कुणाच्याही मान्यता दुखवायच्या नाही आहेत. मी शाळेत असताना लहान असताना पण हीच कथा ऐकली की कसं व्यासांनी महाभारत सांगितलं, गणपतीने ते लिहिलं. मग ती अजून रोचक केली जाते की गणपतीचा वेग खूप जास्त होता, मग व्यासांनी त्याला थोडं मंदगती करण्यासाठी असं केलं की खूप अवघड श्लोक सांगितले किंवा अशी अट घातली की तू अर्थ समजल्याशिवाय लिहायचा नाही. किंवा मग त्याला लेखणी तुटली तर एक दात त्यांनी तोडला गणपतीने आणि त्यांनी लिहिलं. अशा खूप सुंदर कथा आपण ऐकल्यात आणि खऱ्या अर्थाने दंतकथा म्हटली पाहिजे या कथेला की त्या खूप रंजक रोचक असतात. पण आता महाभारत ना ही फक्त कथा नाही आहे. भारतीयांसाठी ही मान्यता आहे, धर्माचा भाग आहे, संस्कृती आहे. त्याच वेळेला ही एक अभ्यासाची परंपरा आहे. हे आपण विसरून नाही चालणार. कारण आज जर का आपण ठरवलंय की आपण ह्या निमित्ताने महाभारताकडे बघायची दृष्टी कशी असू शकते हे जर का आपण आपल्या श्रोत्यांना सांगणार असलो तर मी प्रत्येक ठिकाणी मानवी भावभावना, टेक्स्च्युअल रेफरन्सेस हे सगळं देईनच. पण मला त्याच वेळेला हे फार आवडेल प्रस्थापित झालं तर की ह्या सगळ्याकडे एक अभ्यासाची परंपरा म्हणून बघितलं पाहिजे. आणि तिथे कुठेतरी तो दुवा कच्चा राहिला आहे काही वर्षांमध्ये. आणि म्हणून ज्या नंतरच्या कथा जोडल्या गेल्या त्यालाच आपण खरं मानतो आणि तेच खरं आहे असं समजून आपण आपले पण तर्क त्याच्यावरती काहीतरी जोडत जातो. तर प्रत्येक वेळेला तसं नाही झालं पाहिजे. तर अशी कथा कुठेही क्रिटिकल एडिशनमध्ये येत नाही. आता क्रिटिकल एडिशन किंवा चिकित्सक आवृत्ती म्हणजे काय की जी भांडारकर संस्थेने प्रकाशित केली, जिथे मी काम करते गेली 11 वर्ष महाभारताच्याच प्रकल्पात. तर हा जो प्रकल्प होता चिकित्सक आवृत्तीचा तो 48 वर्ष आमच्या संस्थेत चालला. आणि त्याच्यानंतर जे आता नवनीत आपल्यासमोर आहे तर त्यामध्ये एक व्यवस्थित पठडी ज्याला म्हणतो आपण अभ्यासाची ती पाळली गेली की पोथ्या वेगवेगळ्या ज्या होत्या महाभारताच्या, कधी काहीच पर्वांच्या असतील, कधी समग्र असतील, त्या सगळ्या आणून त्या सगळ्या तपासल्या गेल्या. आणि म्हणून त्याला संशोधित आवृत्ती असं म्हणतात की
त्याच्यावर संशोधन झालंय की कुठला पाठ घ्यायचा, कुठला नंतर जोडलेला असू शकतो, आहेच असं आमचं म्हणणं नाही, पण त्याची एक जी प्रणाली आहे त्याचा अभ्यास करता. या सगळ्यामध्ये जे टेक्स्ट तयार केलं गेलं की संशोधित आहे म्हणून त्याला कॉन्स्टिट्यूटेड टेक्स्ट म्हणतात, म्हणजे कॉन्स्टिट्यूट झालं ना, तर त्यामध्ये या सगळ्याचा कधी उल्लेख येत नाही. बरं. आणि ज्या जुन्या पोथ्या म्हणून बघितल्या जातात किंवा तशा काही एडिशन्स आहेत महाभारताच्या, त्यामध्ये पण ही गणपतीची कथा येत नाही. नाही. विद्वानांच्या मध्ये साधारण म्हणजे महाभारताचा काळ जर का इसवी सन पूर्व 4थं शतक ते इसवी सनाचं 4थं शतक असा कंपॅरिशनचा पिरियड मानला जातो, 1000 वर्षांचा. म्हणजे म्हटलं ना की विशेषच आहे, सगळंच विशेष आहे. तर 1000 वर्ष हा ग्रंथ तयार होत होता असं जरी आपण विद्वानांचं मत मानलं तरी साधारण एक 15-16व्या शतकानंतर ही कथा दिसते अच्छा. गणपतीची. आणि ती प्रसिद्ध झाली कारण त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे महाराष्ट्रातच ही जास्त प्रसिद्ध आहे, पण बाकी ठिकाणी की गणपती जेव्हा घराघरातला देव म्हणून ओळखीचा झाला त्याच्यानंतर ते महत्त्व वाढलं असावं असा माझा तर्क आहे. अच्छा. कारण तोपर्यंत काही महाभारतामध्ये अशी कुठेही कथा येत नाही, त्याच्या आधीच्या पोथ्यांमध्ये पण ती दिसत नाही. आणि क्रिटिकल एडिशन जी भांडारकरची आहे त्यात तर ते नाहीच आहे. अच्छा. या अनुषंगानेच एक अजून प्रश्न विचारतो की असं म्हटलं जातं की मूळ महाभारत जे आहे ते आधी जय नावाने लिहिलं गेलं आणि त्याचे लोकसंख्या कमी होती, नंतर तिचा विस्तार झाला. तर जय भारत आणि महाभारत असे 3 टप्पे सांगितले जातात. तर मी जे म्हणते ना की विशेष आहे हा ग्रंथ, मी मगाशी ज्या पोर्शनचा उल्लेख केला की आदिपर्वामध्ये सुरुवातीला महाभारत प्रशस्ती ज्याला असं म्हणतो की प्रशंसा आहे त्या ग्रंथाची. आता ती अर्थातच स्वतः व्यास करतच नाही स्वतःच्या रचनेची, त्यांची कथा ज्या लोकांनी ऐकली सांगितली त्यांनी कोणीतरी ते लिहिलंय आणि ते ग्रंथाचा भाग म्हणून घेतलंय, कारण प्रत्येक पोथीमध्ये ते होतं. तर क्रिटिकल एडिशनमध्ये पण तुम्हाला दिसतं. तर तिथे ते नीट सांगितलं जातं की आधी 24,000 श्लोकांचा एक ग्रंथ रचला व्यासांनी आणि तो त्यांनीच वाढवला नंतर. अच्छा. हां, तर 24,000 जी होती संख्या त्याला जय म्हटलं गेलं. मग ती अजून वाढवली, त्याला भारत म्हटलं गेलं आणि मग ती 1,00,000 श्लोकांची जेव्हा झाली तेव्हा तिला शतसाहस्री आणि महाभारत म्हणजे ते महाभारत मोठं महत् असलेलं असं ते महाभारत. अजून एक तपशील सापडतो आपल्याला याच संदर्भातला की अनेक लक्ष असं महाभारत होतं, अनेक लक्ष श्लोकांचं देवतांसाठी रचलेलं. मग ते उलटं, ते आधी मोठं लिहिलं होतं, मग ते कमी कमी करत आणलं, मग 60 लक्ष झालं, मग 60 लक्षांवरनं जे अजून कमी झालं आणि मग फायनली व्यासांनी ते पृथ्वी तलावरच्या आम्हासारख्या सामान्यांसाठी ते 1 लक्षावर आणलं आणि त्याला आपण महाभारत म्हणतो. इथे ना मला व्यास या शब्दाच्या दोन्ही अर्थांचं महत्त्व जाणवतं की विभाग करणारा आणि विस्तार करणारा. त्यामुळे तुम्ही जर का अशा अर्थाने विचार केलात की आपण ज्याला म्हणतो ना की संपादनाची काही तत्व असतात, एडिटिंग हा जो विषय असतो, तर तो खरंच महाभारतातनं शिकावा. आणि व्यास हे फार उत्तम एडिटर होते की त्यांच्या समोर एक मोठा काहीतरी एक ऐवज आहे, तर तो वाढवणं अजून आणि कमी करणं हे त्यांच्या हातात आहे. त्यामुळे जेव्हा स्वतः लेखक जेव्हा एडिटर असतो ना तेव्हा ती पुस्तकं वेगळी असतात. तसं आहे महाभारताचं की रचनाकार आणि संपादक हा एकच आहे, असं आहे. आणि आता तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांनी कथेला कलाटणी दिली आहे किंवा वेगळी दिशा दिली आहे. तर असे काही प्रसंग आम्हाला सांगा. हां, अगदी आपण त्यातली काही उदाहरणं घेऊ, कारण खूप आहेत, पण आज चर्चा करायला म्हणून एक तर मी सांगितला की कौरव पांडव यांचा जन्म होण्याच्या आधी जे काही घडलं त्याच्यामध्ये स्वयं भगवान व्यासच तिथे आले आणि त्यांच्यातूनच ही सगळी संतती निर्माण झाली. आता त्याच्यानंतर जेव्हा धृतराष्ट्रपुत्र जन्माला येणार आहेत की कौरवांचा जन्म ही एक फार अशी ना फॅसिनेटिंग घटना आहे महाभारतातली, अद्भुत ज्याला आपण म्हणू की तो कित्येक महिने लोटतात तरी प्रसूतीच होत नाही. मग कुंतीला मुलगा झाला पहिला हे कळल्यावर गांधारी अस्वस्थ होते आणि तिचं मूल का जन्माला येत नाही, ती आधीच गर्भवती होती तिच्या, आणि मग ती पोटावर अक्षरशः मारून घेते स्वतःच्या आणि खऱ्या अर्थाने गर्भपात असं आपण ज्याला म्हणतो. तर तो जो गर्भ पडतो तो एक मांसाचा गोळा असतो, तर ती तो टाकून द्यायला निघते की हे असं सगळं करून एवढी वरदानं असून जर का, म्हणजे व्यासांचं वर तिला आधीच मिळालेलं आहे, तिला पण मिळालं आहे, तिथे पण व्यासांचं महत्त्व आहे, आणि असं सगळं असून असं काहीतरी माझ्या पोटी जन्माला आलं तर काही उपयोगच नाही आहे. म्हणजे कसा काय वारस असणार, कारण सगळं चाललंय ते सिंहासनाचा विचार करून चाललंय, हे नाकारता येत नाही. आणि व्यास ते तितक्याच थेटपणे सांगतात की
आई वडील आणि मुलं हे पण नातं कसं असतं की प्रेमाचं आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण जिथे व्यवहार असतो तो व्यवहारच असतो. की आई वडिलांना फक्त मातृत्व आणि पितृत्व साकारण्यासाठी मूल हवंय असं नाहीये, किंवा कुणाला तरी तयार करायचे, वाढवून मोठं करायचे म्हणून मुलं बाळं नको आहेत. फक्त त्यांना आपल्यानंतर आपलाच वारस तिथे बसायला पाहिजे म्हणून मूल हवंय, त्या किमान त्या घराण्यात तरी. हे ते तितक्या तटस्थपणे सांगतात. खरं खरं ती टाकून द्यायला जेव्हा निघते तेव्हा व्यास तिथे येतात स्वतःहून. मग पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. आणि ते स्वतःच तिला म्हणतात की अगं असं काहीतरी करायला जाऊ नको, मी आलोय तुला मदत करायला. त्याचं कारण आता परत महाभारताच्या शैलीप्रमाणे पुढे गेले होते, आता थोडीशी मागे येते. आणि ते सांगतात की मी तुला वचन दिलंय तर मी सगळं नीटच करीन. तर आता हे कुठलं वचन? तर एकदा असा खूप छान प्रसंग महाभारत सांगतं आपल्याला की खूप दीर्घकाळ तपश्चर्या करून आपल्या मुलाबाळांना भेटायला म्हणून व्यास आले होते हस्तिनापुरात. आणि ते इतके दमले होते की सून मोठी म्हणून गांधारी त्यांना जेव्हा सामोरी गेली तर तिने त्यांची शुश्रूषा केली, सेवा केली, त्यांना खायला प्यायला दिलं. त्याच्यानंतर ते प्रसन्न झाले. आणि खरं तर गांधारीला हा वर आधीच आहे की तिला 100 मुलं होणार आहेत, अच्छा. असं तिच्याबद्दल पण उल्लेख येतो. परत कसं असा एक उल्लेख येतो की जो मी मगाशी सांगितला की व्यासांनी आधीच आपल्या आईला सांगितलंय पहिला मुलगा जन्माला याच्या आधी की तो आंधळा असेल आणि त्याला 100 मुलंही होतील पण तो आंधळा असेल. त्यामुळे 100 मुलं असणं हे 2दा-3दा आधी झालेलं आहे. पण कधी कधी ना, ज्याला आपण म्हणतो ना की पुण्याई असते, वर आहे, पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी पण काहीतरी असावं लागतं. म्हणजे कधी कधी कर्म असतील किंवा अजून काही असतील किंवा तेवढी ती पुरेशी नसते, म्हणून कदाचित हे ऋषी येतात आणि वर किंवा शाप या सगळ्याची योजना असते, टूल म्हणून असते असं म्हणूया आपण. आता देवांनी दिलेला वर एक वेळ खरा होणार नाही, पण ऋषींनी दिलेला वर नेहमी खरा होतो, असं महाभारतात सांगतं. कर्णजन्माच्या वेळेला स्वतः सूर्य हे सांगतो कुंतीला की तू जा म्हणलीस म्हणून मी गेलो असतो, पण मी ऋषीच्या वचनात बांधलेला आहे. देवतांना सुद्धा ऋषींच्या वचनाचं इतकं बंधन आहे की ते मला नाहीतर माझ्यावर कोप करतील आणि मी ते करू शकत नाही, इतकं ऋषींचं महत्त्व आहे. देवतेच्याही वरती कधी कधी तसं. त्यामुळे व्यास जेव्हा तिला सांगतात की असं काही झालं तर मी आहेच थोडक्यात, आणि ते दिसतं आपल्याला की वर आहे, त्यामुळे तसा गर्भ तिच्याकडे आहे ज्याच्यामध्ये 100 जीवांचं पोटेन्शियल आहे. पण तो अशा पद्धतीने अकाली परत तिने तिच्याच आतताईपणामुळे थोडक्यात तो पडलाय. तरी म्हणजे तो गेला असता ना, आणि परत नाही होऊ शकत असं. इथे व्यासांची योजना आहे स्वतःची की जेव्हा जे घडायचंय ते माणसाच्या चॉईसमुळे किंवा कर्मांमुळे घडत नाहीये, पण दैवी योजना तर आहे, तसं घडवायलाच हवंय, तर ते येतात. आणि तिला म्हणतात की मी आता ती प्रक्रिया करतो. मग ते 100 घडे घेतात, त्याच्यात औषधी असलेलं घृतं म्हणजे तूप घालतात आणि त्याच्यात ते काही काळाकरता ठेवतात. प्रत्येक त्याचे जी शकल केलेली असतील किंवा त्याचे भाग परत एकदा त्याचे भाग करतात. ते व्यास आहेत ना, त्यामुळे त्याचे भाग करतात. इथे अजून एक जाता आता मुद्दा की इतकं सगळं असून आता परत मी म्हटलं ना की व्यास हे म्हटलं तर ऋषी एवढे तपस्वी, त्यांची भीतीच वाटली पाहिजे. पण सुनांना तशी भीती वाटत नाही त्यांची, आदर खूप आहे. पण ती हट्ट केल्यासारखं असं लाड करून घेतल्यासारखं म्हणते की खरं तिला 100 मुलं मिळतात, म्हणजे असं कुणालाच फारशी मिळत नाहीत. ती म्हणते की एखादी मुलगी असती तर किती बरं झालं असतं, कारण घरात मुलगी असेल तर आम्हाला दोन्ही बाजूंचं प्रेम मिळतं. म्हणजे जावयाकडचं पण मिळणार आणि मुलांचं पण मिळणार. तर प्रत्येक घरात एक मुलगी पाहिजे, हे महाभारत सांगतं. मग ते म्हणतात की मला तुझी इच्छा आधीच कळली होती, म्हणून मी 101 भाग केलेत त्या गोळ्याचे मांसाच्या. आणि ह्या 100 मुलांबरोबर त्यांना एक बहीण आणि तुला मुलगी म्हणून एक मुलगी जन्माला येईलच या सगळ्यातनं. आता हे पूर्ण तो गर्भ वाया चालला होता, काहीच झालं नसतं त्याचं. पण व्यास आले म्हणून ती 101 संतती तिथे निर्माण झाली. आणि यात परत जाता आता ते कळतंच की त्यांचं किती छान नातं आहे, जबाबदारी कशी घेतात व्यास. कुंतीच्या बाबतीत खूप वेळा व्यासांनी तिला मदत केली आहे. म्हणजे पहिला जेव्हा त्यांचा वनवास, म्हणजे थोडी पुढे आता कथा नेते कारण खूप गोष्टी आहेत, मग याच्यातच सगळा आपला संपेल हा भाग. तर जेव्हा ते त्या सगळ्या वनवासात आहेत आणि त्यांना आता द्रौपदी स्वयंवराकडे ते चाललेत, ती एक परत खूप मोठी आणि विचित्र म्हटली तर घटना आहे की एका स्त्रीचा 5 विवाह. व्यास आधीच येतात, ते जेव्हा पांचाला नगरीकडे जात असतात तेव्हा, आणि कुंतीला सांगतात की पांचालाची कन्या जी आहे ती तुझी सून होईल आणि तुझ्या 5ही मुलांचा विवाह एका स्त्रीशी होईल. अच्छा. कुंतीला त्यांनी आधीच खबरदार केले. विवाहाच्या वेळेला पण ते समजावून सांगतात. त्यानंतर थोडं आपण अजून पुढे जर का गेलो तर युद्धामध्ये तर व्यासांचा खूप महत्त्वाच्या ठिकाणी सहभाग आहे.
द्रोणवधाचा प्रसंग घेऊ आपण थेट. अधेमध्ये खूप गोष्टी आहेत, पण आपण एक 4 उदाहरणं घेऊ. तर 2 झाली. आता ही एक 2 जी झाली ती एक प्रपंचातली आणि नातेसंबंधातली झाली. हो. तर युद्धाच्या बाबतीत घेण्यासाठी द्रोण पर्वात आणि त्याच्या आधी एक आरण्यक पर्वात एक छोटासा संदर्भ देते, की द्रौपदी आणि युधिष्ठिराची जेव्हा चर्चा सुरू आहे, की तो म्हणतोय की आपण लढायलाच नको वनवासात असताना, म्हणजे सभेचा प्रसंग झाल्यानंतर द्रौपदीच्या अपमानानंतरचा. आणि ती म्हणते की तू प्रयत्न तरी कर, तू प्रयत्न कर, नाही जिंकलास तरी चालेल, पण एखादा शेतकरी जसा पाऊस पडेल की नाही असा विचार करून नांगरायचीच नाही जमीन असं करत नाही, बी बियाणं पेरतो तसं तू कर. आणि युधिष्ठिर म्हणतोय की आपल्याच लोकांबद्दल कशाला असा विचार, हे जगं चाललेलं असताना हे संपतच नाही. मग भीम चिडतो आणि भीम खूपच क्रोधाने आपल्या मोठ्या भावाला बोलायला लागतो. कुणालाच थांबवता येत नाही तो वाद. युधिष्ठिर पण अस्वस्थ होतो. इथे व्यास येतात अच्छा. आणि व्यास जे द्रौपदी म्हणत असते तेच सांगतात. ते म्हणतात की अर्जुना, तू आता उठ आणि तू तपश्चर्येला जा आणि तू स्वर्गीय सगळी जी दिव्यास्त्र तुला मिळायची आहेत ती तू मिळवण्यासाठी प्रयत्न कर आता. म्हणजे जेव्हा असं की आपल्याच घरामध्ये एवढं भांडण होतं आहे, आपल्याच मुलांमध्ये, सुनांमध्ये, सुनेमध्ये, आणि कुठेच काही जाणार नाही. जर का युधिष्ठिर शेवटी मोठा आहे, तो म्हणेल तेच सगळ्यांना ऐकायचं, आणि ह्यानी जर का ठरवलं की आता संन्यासच घ्यायचा, तर परत युद्ध होणार कसं. तिथे व्यास येतात आणि सांगतात की तू अर्जुना आता स्वर्गात जाऊन तू इंद्राकडनं मिळव अस्त्र, तू शंकराकडनं मिळव. त्यामुळे युद्धासाठीची पहिली तयारी जी सुरू झाली ती म्हटलं तर प्रेरणा द्रौपदीची आहे, पण त्याचा परिणाम जो साधायचा होता तो व्यासानेच साधलाय. तो आदेश देऊन की असं तू कर आणि जा. त्याच्यानंतर अश्वत्थाम्याबद्दल मी बोलणार होते. द्रोणपर्वामध्ये द्रोणवध झाल्यानंतर अश्वत्थामा अतिशय दुःखी आहे आणि तो खूप प्रयत्न करतो हरवायचा. त्याच्याकडे नारायणास्त्र असतं, त्याचे कोणाचकडे नाही आहे. त्याचा तो उपयोग करतो, ते सोडतो, पण कृष्ण पण आहेच ना तिथे, त्यामुळे काही होत नाही अपाय कोणाला. ते झाल्यावर तो अतिशय विमनस्क अवस्थेत तिथून निघायला लागतो त्या रणभूमीवरनं. म्हणजे जसे द्रोण कौरवांबरोबर आहेत, काही वेळेला पांडवांबरोबर आहेत. मी हे का घेतलं अश्वत्थाम्याचं उदाहरण, की अश्वत्थामा हा काही फॅमिलीतला नाही आहे, त्यांच्या कुटुंबातला नाही आहे, त्याच्या जन्मासाठी काही व्यास कारणीभूत नाही आहेत त्याच्या वडिलांसाठी किंवा कोणासाठी, पण त्या काळात असलेल्या सगळ्यांचं भान कसं व्यास ठेवतात हे सांगण्यासाठी मी हे बोलते. ते येतात समोर आणि त्याला म्हणतात की तू एवढा दुःखी होऊ नकोस, द्रोणांचं जे काही झालं ते ठरलेलं होतं आणि तशा पद्धतीने झालं. आणि ते म्हणतात की तू स्वतःलाही ओळखत नाही आहेस आणि तू ज्यांच्याशी लढतोयस त्यांनाही ओळखत नाही आहेस. आणि तिथे ते पहिल्यांदा, म्हणजे मगाशी तुम्ही जो श्लोक उच्चारलात आणि त्रिमूर्तीशी जो संबंध त्या श्लोकात आहे तो सांगितलात, तर ते कसं व्यास स्वतः सांगतात अश्वत्थाम्याला. ते म्हणतात की अरे तू स्वतः रुद्राचा अंश आहेस आणि तू ज्यांच्याशी लढतोयस ते म्हणजे नरनारायण आहेत स्वतः, ऋषी जे होऊन गेलेत ते, आणि तो साक्षात विष्णूच आहे. आणि मुळात तुझं कुठलंही अस्त्र त्यांना का आत्ता बाधा करू शकत नाही, कारण अर्जुनाच्या रथाच्या समोर अदृश्य रूपात स्वतः रुद्रच लढतोय. अर्जुन कुणाला मारतच नाहीये, रुद्र ही संहाराची देवता आहे आणि रुद्रच संहार करतोय. तर रुद्रावरती तुझं अस्त्र कसं जाणार, कारण तू रुद्राचा नुसता अंश आहेस आणि साक्षात रुद्र इथे युद्ध करतोय. हे कळल्यावर मग अश्वत्थामा शांत होतो, त्यांना नमस्कार करतो आणि निघून जातो. इथे त्यांचं महत्त्वाचं एक योगदान, की तेव्हा शांत करणं. कारण त्याला एक वेगळं आहे की तेव्हा जर का अश्वत्थामा विमनस्क अवस्थेत युद्धभूमी सोडून गेला असता तर खऱ्या अर्थाने जो युद्धाचा शेवट आहे तो दुर्योधनाच्या मृत्यूत नाहीच आहे, तो झाला नसता. कारण अजून एकदा अश्वत्थाम्याची गरज आहे या कथेत, म्हणजे युद्धाच्या कथेची समाप्ती खऱ्या अर्थाने कुठे होते बघायला, की ब्रह्मास्त्र, की जेव्हा दुर्योधन मरतो आणि मग ते रात्रीचं सगळा भयानक संहार होतो, तेव्हा पण खूप सुंदर त्या सगळ्या घटना आपण पुन्हा कधीतरी बोलू, त्याच्यात रुद्राचा संबंध कसा वगैरे. पण ते सगळं झाल्यानंतर अश्वत्थाम्याला पकडायला भीम धावतो. द्रौपदी खूप दुःखी असते, तिची सगळी मुलं मारली जातात आणि अतिशय असं वाटतं ना भ्याडपणे की झोपलेल्या लोकांवर सगळा प्रहार केला. तर त्याला वाचवायला कृष्ण आणि अर्जुन त्याच्या मागे जातात, भीमाच्या मागे, आणि त्यांना येताना बघून घाबरून की आता अर्जुन समोर आलाय, भीम आलाय, काय करायचं. तर ब्रह्मास्त्राचं आवाहन करतो अश्वत्थामा. ब्रह्मास्त्राला उत्तर फक्त त्याच अस्त्राने देता येतं, म्हणून अर्जुनालाही ते करावं लागतं. पण इथे मध्ये व्यास येतात आणि त्यांच्याबरोबर नारद पण आहेत आणि ते सांगतात की
हे करू नका, संपूर्ण मानवताच नष्ट होईल आणि अख्खा जगच नष्ट होईल जर का 2 ब्रह्मास्त्र प्रयुक्त झाली तर. की ती मिसाईल्स आहेत ती किती डागायची आणि कोणी कशावर म्हणजे युद्ध करायचं आहे ठीक आहे, काही वेगळं कारण आहे, पण म्हणजे तुम्ही सगळाच नाश करायला काही गरजच नसते अशा पद्धतीच्या युद्धाची ना. तर ते सांगतात तिथे व्यास. आणि मग अर्जुन ते परत घेतो कारण त्याला तितकं येतं, अश्वत्थामाला ते येत नाही. आता जबाबदारी मी ज्याला म्हणते ना, की आता ते कुठे योजायचं? कारण त्यांनी ना ते दर्भाच्या काडीवर म्हणजे आयुषिक पर्व असं त्याला म्हणतात, की इशिकेवर ते त्यांनी घेतलेलं असतं, योजलेलं असतं. गवताच्या काडीवर, कारण त्याच्याकडे धनुष्यबाण काही नसतं. पण ते दर्भ जरी तो कोणावर फेकला तरी तो ब्रह्मास्त्राच्या रूपात जाईल आणि त्याचा नाश करेल. तर हे कुठे करायचं? तर तो अश्वत्थामा म्हणतो, की नाही मला वंशनाश करायचा आहे पांडवांचा. पण परत एकदा तो धर्म किती अवघड आहे बघा आणि ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांना किती कठोर व्हावं लागतं, की त्यांच्या परवानगीने उत्तरेच्या न जन्मलेल्या बाळावरती ते सोडलं जातं, तिच्या गर्भावर. हे कुणाच्या साक्षीने होतंय? स्वतः रचनाकाराच्या. इतका रचनाकार आपला कठोर नाही आहे, जो आपल्या आईचे अश्रू पुसतो, जो आपल्या सुनेला नीट तिची मुलं बाळं होत आहेत की नाही बघतो, कुंतीला आधार देतो. तो उत्तरेसाठी एवढा क्रूर कसा होऊ शकतो? तो नाहीच आहे क्रूर. पण अश्वत्थाम्याचा राग आणि ते रुद्राचं सुरू झालेलं एक थैमान, कारण युद्धाच्या सुरुवातीला रुद्र पांडवांच्या बाजूने होता, पण त्या संहाराचा संपूर्ण कार्यभाग साधण्यासाठी नंतर पांडवांकडच्या पण काही लोकांचा नाश होण्याची गरज होती. आणि म्हणून नंतर रुद्र अश्वत्थाम्याच्या बाजूला होता. म्हणून तो रात्रीचा जो संहार झाला, त्याच्या आधी रुद्राचं रुद्रत्व एकदा महाभारत आपल्याला सांगतं आणि व्यास ते सांगतात. त्याचा शेवट होण्याकरता पण तो संहार होत असताना सगळं समस्त जग जळून जाण्याची गरज नाही म्हणून एका गर्भावरती ते टाकलं जातं आणि ते करू देतात व्यास आणि नारद. कारण त्यांना बाकीच्या मानवतेची जाणीव आहे की ते सगळं नष्ट व्हायला नको. आणि कुठेतरी त्यांनी लगेच ही योजना केली आहे की जसा शापाला उशाप असतो ना, तसं अश्वत्थाम्याचं हे अस्त्र तर वाचवलं, लोकांना त्याच्यापासून वाचवलं. ते उत्तरेच्या गर्भावर गेलं, पण तिथे ह्या एका द्वैपायन कृष्णाने एका दुसऱ्या कृष्णाची योजना आपल्या रचनेत इतकी छान केली आहे की वासुदेव कृष्णाने त्याला पुन्हा जिवंत केलं. त्यामुळे म्हटलं तर असं एक अनबॉर्न चाइल्ड युद्धामध्ये कामी आलं नाही. म्हणजे म्हटलं तर सगळंच साधलं त्यांनी याच्यात, की कुणाला वाचवायचं ते वाचवलं, ते त्या अस्त्राची एक मर्यादा राखली, अश्वत्थाम्याला रोखलं, पुन्हा अश्वत्थाम्याला एक शाप दिला. त्याच्यामध्ये व्यास आणि कृष्ण एकत्र आहेत. की तो जो इकडे तिकडे त्याची ती भळबळती जखम असेल, फिरेल, कित्येक हजार वर्ष वगैरे ते सगळे तपशील आहेत ते होते ना तिथे. त्यामुळे अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये तुम्हाला व्यास दिसतात. आणि थोरवीच मानली पाहिजे ती, की का त्यांना ते एवढं गुरुस्थान दिलंय आपल्या ह्याच्यात सगळ्या परंपरेत, की हे फक्त गुरु करू शकतात. की स्वतः ते तिथे असतात त्याच्या शिष्याबरोबर, त्यांचं जे काही दुःख असतं ते त्यांचं दुःख असतं, पण ते त्याला सांगू शकत नाही की तुझं हे दुःख आहे, कारण तो अजून रडत बसेल. त्यापेक्षा ते त्याला पर्याय देतात, काहीतरी असं कर तसं कर. एक काळ असतो, त्या काळापर्यंत जर का ते तसंच न्यायचं असेल तर ते समाधानही सांगू शकत नाहीत. की द्रौपदीला काही त्यांनी असं सांगितलं नाही की तुझी मुलं पण मरतील हे युद्ध केलं तर. व्यासांना माहितीच आहे, कृष्णाला पण माहितीच आहे, पण द्रौपदीमध्ये जी प्रेरणा आहे हे युद्ध घडवून आणायची, त्या काळाची गरज आहे, तिचं ते काम आहे, जन्मकार्य आहे, म्हणून ते तसं करू देतात. आणि कुठेतरी न्याय सगळ्यांबरोबर होतो की नाही हे पण ते बघत राहतात. हे फक्त गुरुच करू शकतात, कारण त्यांना समस्त मानवतेचा पण विचार असतो आणि त्या मानवतेचा भाग असलेल्या प्रत्येक मनुष्याचा पण विचार असतो, की इंडिव्हिज्युअल म्हणून त्याचं आत्ता जीवित कार्य काय, त्याच्या मागच्या जन्माचं काय, आत्ता तो वागतोय त्याचा त्या चॉईसची जबाबदारी तो घेतोय की नाही, हे सगळं ते बघत असतात. हां, आता आपली मर्यादा आहे की त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर आपल्याला चालता नाही आलं तर. पण त्यामुळे व्यासांनी ही रचना करताना मी म्हटलं ना की मनुष्यपणाच्या कक्षा किती रुंदावू शकतात हे व्यासांनी दाखवलंय. आणि किती कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी दिसेल. मुळात ना ते तथाकथित सगळ्या पठडीला छेदच देतात स्वतःच्या जन्मापासून, की राजघराण्याची कथा आहे, कुणीच नीट राजा राणीचा मुलगा नाही. व्यास स्वतः कोळी नसलेल्या स्त्रीचा मुलगा, परत वडील त्याचे ऋषी, राजा नाही. पांडव कौरवांच्या बाबतीत जन्माच्या बाबतीत कॉम्प्लिकेशन्सच आहेत, वासुदेव कृष्णाच्या बाबतीत आहेच आहेत. कर्णाची एक कथा येते. व्यासांनी राजघराण्याची कथा जरी युद्धकथा मध्ये घेऊन जरी रचली तरी त्यांनी प्रत्येक वेळेला हेच सांगितलंय की तुम्ही जन्मापेक्षा तुमच्या कर्मानेच सिद्ध होता. अशी रचना करताना जिथे जिथे पठडी मोडायला लागली ती त्यांनी मोडली आहे.
म्हणजे नराचा नारायण होताना हे ब्रीद जेव्हा आहे तेव्हा काय काय त्या नराला करायला लागेल हे त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबरीने ते सगळे इश्यूज ॲड्रेस करतात की वेगळ्या ज्याला म्हणू आपण सामाजिक स्तरांमधले घटक एकमेकांमध्ये येतात तेव्हा होणारा म्हणजे क्लेश असेल, कलह असेल, तो बाजूला सारून पुढे न्यायचं. जसं मी म्हटलं की एक कोळीने ती राणी होते. शकुंतलेच्या बाबतीतली एक वेगळी कथा येते. ते उपाख्यानांमध्ये पण खूप सांगतात. अतिशय हालअपेष्टा लोकांना होत असताना पण लोक कसा आपला मार्ग नीट पुढे साधत जातात अशांसाठी खूप उपाख्यानं देतात. मग नलदमयंती असेल, सावित्रीची कथा महाभारतात पहिल्यांदा येते. किती कथा येतात. हे सगळं करत असताना उपासनेची जोड असावी म्हणून स्तोत्र येतात. सहस्त्रनामं ही महाभारताने दिली आहेत. विष्णू सहस्त्रनाम महाभारतात येतं. त्यामुळे हे सगळं सांगत असताना एक असा विषय ते ॲड्रेस करतात की जो आधी पुरुष आहे त्याला स्त्री व्हावंसं वाटलं. जेंडरबद्दल इतकी कथा अशी शिखंडीबद्दलची ही सुद्धा महाभारतात नाही असं नाही. आणि म्हणून ते व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हटलं जातं की अशी कुठली घटना किंवा प्रसंगच नाही की ज्याला व्यासांचा स्पर्शच झालेला नाही. आणि ही या रचनेची वैशिष्ट्य आहेत की काही राहतच नाही शिल्लक की तुम्ही विचारात जे जे आणू शकता की असं झालं असतं तर तसं झालं असतं ते घडवूनच मोकळे झालेत. त्यामुळे प्रत्येक माणसाला ही कथा माझी असं का वाटतं, कारण प्रत्येकाबरोबर झालेला कुठेतरी अन्याय, प्रत्येकाला असलेली आशा आणि ह्यातनं काहीतरी चांगलं घडवण्याची दिशा हे महाभारत प्रत्येकाला देऊ शकतं. आणि त्याचं कर्तृत्व अर्थात व्यासांना आहे. आता अश्वत्थाम्याचा उल्लेख झाला त्यावरून मला सुचलं की अश्वत्थाम्याप्रमाणेच व्यासही सप्तचिरंजीवांपैकी एक मानले जातात. बरोबर. तर त्याचं ते चिरंजीवत्व त्यांचं कसं आहे? व्यासांच्या मृत्यूबद्दल महाभारतात काही उल्लेख नाही किंवा ते चिरंजीव आहेतच यात काही शंका नाही, कारण 3-4 पिढ्या झाल्यानंतर सुद्धा व्यास आहेच आहेत. आणि अगदी सगळी कथा समाप्ती होते त्याच्यानंतर पण ते असं म्हणतात की मी माझे हात उंचावून सांगतोय की अरे धर्म ऐका, धर्म पाळा, धर्मानुसार वागा. मी त्याच्यासाठी अख्खं महाभारत रचलं. ऊर्ध्वबाहुर्विरोंबेश न कशी शृणोती मे. मी हात उंचावून सांगतोय पण माझं कोणी ऐकतच नाही. हे सांगायला ते जे आहेत शिल्लक किंवा ते आहेत अस्तित्वात त्याच्या आधी कितीतरी मोठा काळ होऊन गेलाय आणि ते आहेत, ते अजरामरच आहेत. त्यामुळे ते चिरंजीव आहे त्याच्यात काही मला शंका नाही. फक्त एक मात्र परत अभ्यासक म्हणून हे सांगण्याची जबाबदारी म्हणून सांगते की काही संकल्पना या नंतरच्या काळात निर्माण झाल्या आणि त्याला आधार नाही. सप्तचिरंजीव ही महाभारतात नव्हती संकल्पना. त्यामुळे असे 7 चिरंजीव होते हे महाभारतात कुठेही तुम्हाला मिळणार नाही. किंवा अश्वत्थाम्याला मृत्यू येणार नाही आहे हे माहिती आहे. तसं व्यास पण चिरंजीव आहेत, म्हणजे ते त्यांना मृत्यू नाही. पण म्हणून ते सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत असं कुठेही महाभारत म्हणत नाही. त्यामुळे आपल्याला असं मानलं पाहिजे की नंतरच्या पौराणिक साहित्यामधून किंवा त्याच्या प्रभावामुळे मग नंतर ही रूढ झालेली एखादी संकल्पना आहे जी प्रसिद्ध खूप आहे. मला एक ते कायम नेहमी आश्चर्यच वाटतं हो की ज्याला आधार नसतो ना ग्रांथिक, त्या इतक्या पॉप्युलर होतात सगळ्या गोष्टी आणि संकल्पना. जसं आपण गणपतीचं म्हटलो ते पिठाचं दूध वगैरे, अश्वत्थाम्याचं कर्णाला द्रौपदी नाही म्हणाली, कधीतरी वेगळं बोलू त्यावर. पण असे इतके प्रसंग आहेत की जे इतके प्रसिद्ध आहेत पण त्याचा आधारच नाही आहे. ते नंतरचे त्याला म्हणू आपण ॲडिशन्स तशा त्या घेतल्या पाहिजेत. आणि आता भगवान ज्यांना म्हटलं गेलं महाभारतामध्ये तसे एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे भगवान वेदव्यास. बरोबर. या दोघांमधला संबंध कसा होता याबद्दल आपल्याला काही महाभारतात उल्लेख मिळतो? म्हणजे त्यांच्यामध्ये फार सामंजस्य आहे. ते कधी एकमेकांशी काही डिस्कस करत नाहीत की आता हे काय करायचं, कुठे न्यायचं. त्यांची डिस्कशन्स नेहमी अर्जुनाबरोबर, म्हणजे कृष्ण जसा अर्जुनाबरोबर बोलतो तसा व्यास पांडवांबरोबर बोलतात, इतरांबरोबर बोलतात. हे झालं कथेच्या दृष्टीने टेक्स्च्युअली, ग्रांथिक आधार म्हणून मी हे बोलते. मला आता माझं त्याच्यावरचं इंटरप्रिटेशन विचारा तर शेवटी आता आपण जवळपास आलो आहे शेवटाकडे. तर व्यास रचनाकार आणि महाभारत त्यांची ही रचना हे बघताना मी काय बघते हे मी सांगते आता. की कृष्णाशीच फक्त असं नातं म्हणून नाही, पण एखादा निर्माता स्वतःतूनच काहीतरी निर्माण करतो आणि त्याच्यात अनेक ठिकाणी त्याचं स्वतःचंच प्रतिबिंब असतं. तसं हे 2 कृष्णांमधलं नातं आहे. म्हणजे कृष्णद्वैपायनं आणि कृष्ण वासुदेव हे एकमेकांचंच प्रतिबिंब वाटतात मला. कारण प्रत्येक वेळेला त्यांचे म्हणजे जन्मापासून घ्या, एक्स्ट्रॉर्डिनरी जन्मकथा, परत वर्णानी सावळे, दोघेही जण ज्या पद्धतीने ती कथा पुढे न्यायचा प्रयत्न करतात आणि त्याचं जबाबदारी, कर्तृत्व स्वीकारतात, हे एक परत कॉमन फॅक्टर आहे.
आणि कृष्ण हे नाव त्या दोघांनाही असलेलं, हो. आणि ह्या दोन्ही कृष्णांचा असलेला तिसऱ्या कृष्णाशी संबंध म्हणजे नराशी संबंध म्हणजे अर्जुन. आता हे स्वतःतनंच सगळं निर्माण झालं असं मी का म्हणते, म्हणजे कथा लिहिणारा माणूस हा आपल्या बुद्धीने ती योजतो आणि लिहितो, लेखक म्हणून आपण म्हणतो की हे त्याचं चाइल्ड आहे, त्याची संतती आहे. एक लेखक जेव्हा आपली किंवा कवी जेव्हा लिहितो तेव्हा त्याचं बाळ आहे तो जे काय लिहितो ते, असं म्हणतो. इथे खरंच कथा पुढे नेण्याकरता व्यासांनी जन्मच दिलाय काही लोकांना. त्यामुळे आपल्याच कथेमध्ये खऱ्या अर्थाने निर्मिती किती करावी, की मुख्य कॅरेक्टर्स तिथे जन्माला येण्यासाठी हे स्वतःच त्यांना जन्म देत आहेत, आणि ती कथा तशीच तशा पद्धतीने पुढे जाते. अजून एक सामायिक भाग सांगते कृष्ण द्वैपायन आणि कृष्ण वासुदेव यांच्यात, की आणि हवं तर तिथे आपण थांबू शकतो, कारण ह्याच्यानंतर काय बोलण्यासारखं शिल्लक राहील असं मला वाटत नाही. की भगवद्गीता सगळ्यांना माहिती आहे, विश्वरूप दर्शन हा भाग नेहमी आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यात भगवान कृष्ण सांगतात की जे माझ्यातनंच निर्माण होतात ते माझ्यातच कसे पुन्हा येतात, जन्म मृत्यू. त्यामुळे ते जे रूप त्याचं दिसतं कृष्णाचं, त्याच्यामध्ये अनेक जीव त्याच्यातनंच जन्माला येत असतात आणि त्याच्यातच विलीन होत असतात. असाच एक प्रसंग उद्योग पर्वात पण येतो, की जेव्हा त्याला बांधायचा प्रयत्न होतो कृष्णाला, तेव्हा जेव्हा माझ्यातनंच निर्माण होणारी गोष्ट माझ्यातच येते हे असणं म्हणजे भगवंत मानलं गेलंय कृष्णाला. आणि म्हणून ती भगवद्गीता ज्याच्यात हे त्यांनी दर्शन केलं. व्यासांनी हेच केलंय. व्यासांनी स्वतःच जन्म दिलेल्या पात्रांचा, जसं मी अश्वत्थाम्याबद्दल बोलले, उत्तरेच्या गर्भाबद्दल बोलले, त्यांच्या डोळ्यादेखत सगळेजण मृत्यू पावतायत आणि तरी ते आहेच आहेत सनातन चिरंतन तत्व म्हणून. जसा वासुदेव कृष्ण म्हणजे विष्णू तत्व म्हणून आहे, तसं हे व्यासतत्व आहे. आणि म्हणून ते चिरंजीव आहेत, आणि म्हणून ते पण भगवान आहेत आणि कृष्ण पण भगवान आहेत. आणि म्हणून स्वतःचंच प्रतिबिंब मांडायचं असेल, म्हणजे मला ना उपनिषदासारखं वाटतं हे. का सांगते, म्हणजे कठोपनिषदासारखं उपनिषद आहे जिथे पहिल्यांदा जीव आणि ईश्वर असा संबंध दिसतो, की एका झाडावर दोन पक्षी आहेत, एक खातोय उपभोगतोय आणि दुसरा फक्त त्याच्या बरोबर आहे तो बघतोय साक्षी भावाने. तो जो खातोय उपभोगतोय फळ तो म्हणजे जीव, आणि त्याच्याबरोबर नुसता त्याच्याबरोबर असणारा, सगळीकडे साथ देणारा तो ईश्वर. तर आणि हे सगळं मुळात अद्वैत कुठे, की हे सगळं आहे ते ब्रह्मतत्व, आणि त्याच्यातूनच परत ब्रूह शब्दाचा म्हणजे धातूचा अर्थ विस्तार, वाढणं हाच येतो, जसा व्यास शब्दाचा एक अर्थ आहे तसा. तर त्यातनं जे वाढत जातं ते म्हणजे हे सगळं जग. त्यामुळे सगळ्याचं मूळ ब्रह्मतत्व आहे आपण जे मानतो ते. तसं व्यास मला ब्रह्मतत्वासारखे वाटतात, ज्यांनी स्वतःच्याच निर्मितीमध्ये एक जीव आणि एक ईश्वर दाखवला, की जो एक अर्जुन आणि एक कृष्ण आहे, ज्याची भगवद्गीता म्हणून आपण ब्रह्मतत्व समजून घेतोय. त्यामुळे हे व्यासांनीच स्वतःला ज्याच्यामध्ये व्यायलं असं मी म्हणेन, आणि ही जी सगळी रचना म्हणून आपल्यासमोर आली, ते अख्खं महाभारत म्हणजे व्यासत्व आहे माझ्यासाठी तरी. खूप सुंदर. आणि म्हणून असं सगळं दाखवणाऱ्यांना आपण गुरुस्थानी मानलं. ह्याचा परत पुरावा नाही की व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हे कधी सुरू झाली, पण आजही म्हणजे महाराष्ट्रात ही परंपरा आहे की गुरुपौर्णिमेला अगदी कालनिर्णयात म्हणजे कॅलेंडर्समध्ये सुद्धा व्यासपौर्णिमा असं लिहिलेलं असतं. माझी खरंच ही विनंती आहे की तुम्ही जर का गुरुपौर्णिमा मानत असाल आणि व्यासांना मानत असाल, तर खऱ्या अर्थाने आपण व्यासांनी हे जे लिहिलंय आणि स्वतःच म्हणजे त्यांनी स्वतःचाच विस्तार केलाय. महाभारत म्हणजे काय आहे, जर का त्यांच्यापासून निर्माण होणारी संतती अख्खं एवढं मोठं 1,00,000 श्लोकांचं रचना दाखवते आपल्याला, आणि त्याच्या स्वतःच्याच कक्षा जेव्हा रुंदावत जातात तेव्हा माझंच सगळं आहे आणि मी माझा विस्तार किती करू शकते आणि करू शकतो ह्याला व्यासत्व म्हणतो. परत माझ्याकडे ही सदसद विवेक बुद्धी पाहिजे की कुठे विभाग करायचा, कुठे थांबवायचं. आणि माझ्यासाठी व्यास म्हणजे काळ आहेत, कारण त्यांना काळाचं इतकं भान आहे की ते सतत सांगत असतात की 2 काळ कसे, 3 काळ कसे, ह्या काळानंतरचा दुसरा काळ कुठला. त्यामुळे काळ हा धर्म पण आहे, आणि कारण प्रत्येक धर्माचा एक काळ असतो आणि प्रत्येक काळाचा एक धर्म असतो. तर धर्म आणि काळ ह्या सगळ्याचं एकत्र सांधून जे स्वतःची कक्षा वाढवणं आहे ना, त्याला व्यासत्व म्हटलं पाहिजे. आणि ते व्यासत्व आपल्याला दिलंय त्यांना, नाहीतर आपण कुणाला गुरु मानणार आहोत. त्यामुळे त्यांना गुरु मानून खरंच व्यासाने लिहिलेलं महाभारत मी नेहमी एक आवाहन करते की संस्कृत येत नसलं तरी खूप ट्रान्सलेशन्स उपलब्ध आहेत. थोडा थोडा भाग तरी तुम्हाला आवडेल तो प्रसंग घ्या, पण मूळ महाभारतातला वाचा. आता तो काळ आलाय की आपण कादंबऱ्यांच्या पुढे गेलं पाहिजे, महाभारताच्या मालिकांच्याही पुढे गेलं पाहिजे. आपण सगळे सुजाण आणि सुज्ञ नागरिक आहोत, आपल्याला वाचता येतं, तर आपल्याला जी भाषा येते त्या भाषेत किमान आपण मूळ महाभारताचा अनुवाद तरी वाचूया, आणि ती आपण व्यास जर का गुरु मानत असलो तर त्यांची केलेली गुरुवंदना असेल.
खूप छान. खूप खूप धन्यवाद गौरीताई. धन्यवाद. तुम्ही आज खूप अतिशय विस्तृतपणे हा विषय मांडला आहे आणि व्यासांबद्दल आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी आज कळल्या आहेत. खरं आणि आपल्या या मालिकेमध्ये असंच आपण अजून पुढच्या भागात नवीन पैलूंवर प्रकाश आपण नक्कीच. मी टाकूया. पण कृतज्ञता व्यक्त करते की या विषयांवर अशी चर्चा करण्यासाठी बोलवलंत. आणि आजचा भाग तर फार विशेष की रोज महाभारत वाचते मी गेली 11 वर्ष. असं होतच नाही की त्याचा विचार केला नाही किंवा वाचलं नाही. तर व्यासांना खऱ्या अर्थाने गुरुस्थान आहे माझ्या आयुष्यात. त्यामुळे आजचा भाग हा खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की गुरुवंदनाच आहे माझी पूर्ण वेळ जी सुरू आहे ती. धन्यवाद. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. याशिवाय आणखी कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील तेही आम्हाला सांगा. देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.